श्री उपासनी साई वाकसुधा भाग 5 अध्याय क्रमांक 24 शके 1846 मार्गशीर्ष शुद्ध 2 शनिवार तारीख 13 डिसेंबर सन 1924. प्रवासी व वेशधारी परमेश्वर, आपण मृत्यूलोकाच्या गावातील आहोत. तेथे सुखदुःखाचा अनुभव जन्मोनजन्म आपण घेतच आलो आहोत. ज्यापेक्षा मृत्यूलोक आपल्या अनुभवास येतो त्यापेक्षा याच्या उलट केव्हाही न मरण्याचे व अत्यंत सुखाचे असे अमरलोकचे गाव असलेच पाहिजे, व ते आहेच. ते कसे आहे हे भगवंताच्या वाक्यावरून समजून घ्या. न तद्भासयते सूर्या न शशांको न पावकः यद्भक्त्वा न निवर्तन्ते तद्भाम परमं मम. ज्या ठिकाणी सूर्य चंद्र अग्नी यांचा प्रकाश नसून सूर्य चंद्रालय ज्या ठिकाणाहून प्रकाशाचा पुरवठा होतो असे स्वयमेव प्रकाश, व ज्या ठिकाणी एकवार गेले असता तेथील सुखानुभवापासून पुन्हा परत इकडे यावेसे वाटत नाही असे जे, तेच माझे ठिकाण, तेच अमरपद, तेच अखंड सुखाचे ठिकाण. थंडीच्या दिवसात काही प्रयत्न न करता आपोआपच दिसत नसूनही चोहोकडून आपल्या अंगाला थंडी चिकटते, परंतु ती आपल्याला प्रतिकूल असते. याचप्रमाणे तेथील अखंड सुखाचा अनुभव घेताना दिसत नसूनही आपोआप चोहोकडून आपल्या भोवती अत्यंत सुखाच्या लहरीच्या लहरी अत्यंत आनंददायक अनुकूल अशा अनुभवास येतात. अशा त्या ठिकाणावर गेलो तरी भुरळ पडून ते खऱ्या सुखाचे गाव आपल्याला सापडत नाही असेही होते. त्या सुखरूप गावात जाण्यासाठी एखाद्या परमेश्वरास शरण गेल्यास दयाळूच तो. त्याने म्हटले, तू मला शरण आलास तर मी तुला थेट त्या सुखरूप गावात पद्धतशीर पोहोचवतो. मग थेटपर्यंत पोचल्यावर जर पुन्हा भरकटशील तर माझा संबंध तुटला. मग माझ्याकडे काही नाही, शिवाय त्या गावाच्या सीमेपर्यंत पोहोचवीन. सीमा ओलांडणार नाही. त्या सीमेचा जेवढा भाग असेल तेथपर्यंत येईन. पुढे गावात जा की तुझे तू सोयीचे पाहून घे. त्याची जबाबदारी माझ्यावर नाही असे परमेश्वर म्हणतो. मग प्रवासी म्हणतो, जाणार, पण ते किती कोस आहे असे तुला काय? मला सर्व ठाऊक आहे. तू डोळे झाकून घे म्हणजे पोचवतो. डोळे उघडून चालावयाचे नाही. ठिकाणावर गेल्यावर मीच तेथे डोळे उघडून देईन. सीमेवरती उघडीन, गावात येणार नाही. तू डोळे झाक म्हणजे मी आणि माझा विश्वासू गडी तुला नेऊन पोचवील असे परमेश्वर त्याला म्हणतो. असे ठरल्यावर त्याने डोळे झाकले व परमेश्वराने एक गड्याचे रूप घेऊन त्याला सीमेवर आणले. मग डोळे उघडून दिले. मग तो प्रवासी जीव म्हणतो, का हो भाडेकरी, आपण किती लांब आलो? मधले मुक्काम वगैरे काही सांगा. त्यावर भाडेकरू म्हणतो, हो थोडक्यात सांगतो. आता तुला गाव तर दिसते ना? प्रवासी, हो बाहेरून दिसले. भाडेकरू म्हणतो, मग आता तुझे तू पहा. आत येण्याचा हुकूम आमच्या मालकाचा नाही. एकंदर अंतर 84 लक्ष कोस आहे. गाड्या प्रत्येक कोसावर बदलतात. प्रवासी, आम्हाला काही समजलेच नाही. भाडेकरू म्हणतो, अरे तुला डोळे झाकूनच आणावयाचे ठरले होते. प्रवासी म्हणतो, मग मध्ये मुक्काम? भाडेकरू, छे, आमच्याबरोबर प्रवासात मध्ये थांबणे नाहीस. गाडी प्रत्येक कोसावर बदललीच. प्रवासी म्हणतो, मध्ये चांगले दिसले असते तर बरे झाले असते. बरे, हेच गाव काय? भाडेकरू, होय हेच ते गाव. याच गावात आणून देण्याची बोली प्रत्येक योनी म्हणजे गाडी, व त्या योनीची आयुर्मर्यादा म्हणजे कोस. असे करता करता 84 लक्ष व त्याप्रमाणे तितके कोस. मग त्या कोसांच्या सीमेपर्यंत आणून दिले. त्या गावाची सीमा म्हणजे मनुष्यजन्म. आता तुला येथे काय करावयाचे असेल ते कर. प्रवासी, बरे, थोडीफार या गावातील भानगड व थोडीफार मागील त्या गाड्या ते अंतर कसे वगैरे सांगून तर द्या. मग त्या परमेश्वराने एकच सांगितले, गड्या सर्व माहिती व गावात मनुष्य योनीत जेथून निघालास व येथे थेट गावात येऊन पोचलास
येथपर्यंत सर्व जे झाले ते या गावात सर्व समजते. सुखमात्यंतिकम यत् तत् बुद्धिग्राह्य मतींद्रियम. हे ते गाव आहे असे थोडक्यात सांगून तो भाडेकरू निघून गेला. आता या गावात कसे शिरावे हे त्याला समजत नाही. बाहेरच गिरट्या घालतो. मागे जावे तर डोळे झाकून आणले तेही माहीत नाही व आत शिरायचे तर रस्ता दिसत नाही. त्या भाडेकऱ्याने हा काय घोटाळा केला म्हणून विचारात पडला व बसला रडत. इतक्यात तोच भाडेकरू वेश पालटून त्याच गावातून बाहेर पडला व त्या प्रवाशाजवळ येऊन का रडतोस वगैरे विचारपूस करू लागला. त्यावर प्रवासी म्हणतो, मला भाडेकरू बोलीप्रमाणे गाव सीमेवरच सोडून चालता झाला व मला गावात जाण्याचा रस्ता सुचत नसल्यामुळे मी घोटाळ्यात पडलो. मग तो गावातून आलेल्या बोलून चालून वेशधारी त्याने त्या प्रवाशास खऱ्या सुखाची ओळख करून देण्याची जबाबदारी घेतल्यामुळे त्याच्या खऱ्या कल्याणाच्या बाजूस अनुसरून त्याला दुसरीच बाजू दाखवून तिकडे मनुष्य व्यवहाराच्या बाजूस चालला आणि जगाच्या रीतीप्रमाणे जगापैकी प्रथम संकट प्रसंगाची बाजू त्याला दिसू लागली. मग तो प्रवासी अधिकच घोटाळ्यात पडला व फार त्रास सोसण्याची पाळी आली. प्रवासी, अरे हे काय? वेशधारी, हे असेच. प्रवासी, अरे हे सुखाचे गाव ना, व मला तर दुःखच जास्त होते. तर तू कोण आहेस? फसवणारा आहेस का खरा आहेस? फसवणारा असेल तर मी तुझ्याबरोबर येत नाही. माझा सर्व घोटाळा केलास. वेशधारी म्हणतो, माझा तुला संशय येतो तर दे मला सोडून व राहा भटकत, मीही तुला सोडून देतो. मग त्याला सोडून तो निघून गेला. असे काही दिवस भटकता भटकता अनेक संकटाचे आघात भोगता भोगता त्याचा जीव नाकी येऊन पोचला. मग अशी त्याची स्थिती पाहून तो वेशधारी पुन्हा निराळाच संभवितपणाचा वेश धारण करून आला व पुन्हा त्या प्रवाशाला म्हणतो, कोण रे भाऊ? प्रवासी म्हणतो, मला एका भाडेकऱ्याने सुखाच्या गावाच्या सीमेपर्यंत नेऊन पोचवण्याचे कबूल केल्याप्रमाणे आणून पोचविले होते. पण त्या सीमेतून त्या गावात कोणीकडे जावे हे माहीत नसल्यामुळे याच गावातील एका लुच्च्याने मला सुखाच्या गावाचे नेण्याचे कबूल करून मला फसवून या भयंकर दुःखाच्या गावी आणून सोडले व चालता झाला. पुष्कळ दिवसापासून मी दुःख भोगतो आहे. मग तो वेशधारी त्याच्या दुःखाची पालट होऊन समाधान होईल अशा रीतीचा वरपांगी खोट्या प्रतिबिंबित सुखाचा थोडासा भास दाखवित राहिला. म्हणजे जगातील व्यवहारी सुख त्याला देऊ लागला. मग खऱ्या सुखाच्या गावात जाण्यासाठी निघालेला जो तो प्रवासी, त्याला त्या खोट्या सुखाचे वारे जसजसे लागू लागले तसतसे खऱ्या सुखाच्या गावात जाण्याचे तो विसरू लागला व हे खोटे सुख दाखविणाऱ्या त्या वेशधाऱ्याचीही गरज धरीनासा झाला. अशी ही त्या प्रवाशाची स्थिती लक्षात आणून, काय रे गड्या, आता कसे आहे? असे तो वेशधारी विचारू लागला. प्रवासी, तुम्ही मला मिळालात म्हणून आता काही बरे आहे. तो वेशधारी मनात म्हणतो, बरे कसले? तोच मी. पण त्याला कंटाळून हे बरे म्हणतो. मग तो उघड म्हणतो, बरे, मग आता तुला सुख भेटले व मलाही आता जावयाचे आहे व माझी गरजही तुला आता आहे असे दिसून येत नाही, म्हणून मी आता जातो. आता तुझे तू पहा. काही बिघडले तर माझ्यावर काही नाही असे म्हणून तो वेशधारी चालता झाला. त्यावर प्रवासी म्हणतो मनात, जाईना का गेला तर? त्याची काही आपल्याला फारशी आता गरज नाही. सध्या आपली व्यवस्था बरी आहे. ते भासमान सुख दाखविणारा तो वेशधारी निघून गेल्यावर बोलून चालून ते भासमान क्षणिक नाशिवंतच. ते सुख किती दिवस टिकणार? म्हणून लवकरच पुढे दुःखाचे भोग पुन्हा दिसू लागले. मग तो मनात म्हणतो, मला आता संकटाची बाजू पुन्हा आली. ज्यांनी हे सुख दाखविले त्यांनीही पुरते न दाखविता मध्येच आपण त्याला सोडले. आता तोही राहिला नाही. दुःखाची बाजू आपोआपच येऊ लागली. पुढे अनेक दुःखांची परंपरा भोगता भोगता तो प्रवासी जीव अत्यंत कंटाळल्यावर तोच वेशधारी पुन्हा तिसरा वेश धारण करून आला व त्या प्रवाशाजवळ बोलू लागला, कोण रे तू? कुठून आलास? प्रवासी म्हणतो, कुठून आलो ठाऊक नाही. त्या भाडेकऱ्याने 84 लक्ष गाड्या बदलून त्या गावात सुख फार आहे असे सांगून येथे मला सोडून तो भाडेकरू निघून गेला. मी येथे एक आला त्याने दुःखातच घातले. दुसरा आला त्याने थोडेसे सुख दाखविले व निघून गेला, पण पुन्हा दुःखात पडलो. आता तुम्ही तिसरे आलात. तिसरा वेशधारी म्हणतो, अरे पहिला
काहीतरी बरा पण दुसरा अधिकच लफंगा. त्यावर प्रवासी म्हणतो, मनात हा उलटच प्रकार दिसतो. दुसऱ्यांनी आपल्याला थोडे का होईना पण सुख दिले असून त्याला हा लफंगा म्हणतो, तेव्हा तिसरा किती लफंगा असेल अशा घोटाळ्यात पडून गेला. तिसरा वेशधारी म्हणतो, तुला त्या भाडेकराने ठिकाणावर आणले, ही कामगिरी केली, पण गावात पोचवले नाही. प्रवासी, बोलीच तशी होती. तिसरा म्हणतो, बरे, आता पहिला जो होता तो बराच सोयीचा होता, मग त्याने सोडले की तू सोडले त्याला? प्रवासी म्हणतो, मीच सोडले. तिसरा वेशधारी म्हणतो, आणि दुसरा? त्यालाही मीच सोडले व तोही सोडून गेला. तिसरा वेशधारी म्हणतो, बरे झाले, तुझे नसीब, तो निघून गेला. प्रवासी, अरे तो काही सुख देत होता, म्हणजे काहीतरी तो मला सुख देत होता. तिसरा वेशधारी म्हणतो, अरे तो तर लफंगाच होता, तो भूल दाखवित होता. ते सुख नाही, ते सुख जर खरे असते तर तुला हे दुःख का आले असते, असे तिसरा समजूत घालू लागला. आता प्रत्यक्ष ज्याने अनुभवले आहे त्याला तिसऱ्याने किती जरी सांगितले तरी त्या प्रवाशाचा अनुभव उलट. तो प्रवासी तर अगदी घोटाळ्यात पडला व या दोघांपेक्षाही लफंगा असे समजला. मग तो प्रवासी त्या तिसऱ्यास म्हणतो, प्रवासी, अहो सरळ सांगा, तो दुसरा सोयीचा होता पण तुम्ही म्हणता तो वाईट होता, असा घोटाळ्यात पडला. तिसरा वेशधारी म्हणतो, अरे ते एक दुसरे स्टेशन लागते. खऱ्या सुखात जाताना ते लागणारे खोट्या सुखाचे स्टेशन त्याला भुलू नकोस. पहिल्याने दुःखाची बाजू दाखवणारा बरा, पण त्यालासुद्धा तू केव्हा तरी लफंगाच म्हणशील. परंतु सध्या तुझ्यावर त्याने उपकार केला असे समज. का तर त्या पहिल्याने तुला संकट दुःखाची बाजू दाखवली, त्याला तू घालवून दिलेस, व दुसरा जो होता तो खोट्या सुखाचे स्टेशन होता. 2 स्टेशन कटले गेले, आता तिसरे स्टेशन मी दाखवतो. प्रवासी, पहा बुवा, मला खऱ्या सुखाचा अनुभव दाखवा. आता गाड्या बिड्या नाही ना बदलावायच्या? तिसरा म्हणतो, नाही, आता मध्ये स्टेशन आहेत एवढीच, आता आम्ही तिसरे स्टेशन दाखवतो. मग तो तिसरा वेशधारी तो वाटाड्यात चालू लागला पुढे, आणि ही प्रवासाची स्वारी चालली मागे. मग दुसऱ्याच्या सुखाने अनुभव तोही गेला व तिसऱ्याकडून चांगला चरकात घातल्यासारखा दुःखाचा अनुभव येऊ लागला. प्रवासी म्हणतो, अरे हे काय, तो पहिला तरी बरा होता, मला फसवतोस, एवढ्या मोठ्या दुःखात आणून टाकलेस तरी तुला दुःख नाही का होत? तिसरा वेशधारी, अरे मला नाही वाटत, तुला वाटते, पण हेच सुखाचे गाव. प्रवासी म्हणतो, वा, मग मी पहिला होतो तिथेच बरा होतो, एवढ्या मोठ्या दुःखाचं सुख कसे म्हणायचे? वेशधारी म्हणतो, अरे सुखच तर आहे. प्रवासी, दुःखाला सुख म्हणण्याची वहिवाट आहे कशी? शेवटी वादावादी होता प्रवासी मनात म्हणतो, हा पक्का बिलंदर लफंगा आहे. तिसरा वेशधारी म्हणतो, काय रे, माझ्यावर विश्वास नाही काय? प्रवासी म्हणतो, नाही रे बुवा, हे काही बरे दिसत नाही. तिसरा वेशधारी, मग मी जाऊ, तुला कंटाळा आला तर जातो. प्रवासी, मला पहिल्या ठिकाणी नेऊन पोचव. तिसरा म्हणतो, मी मागच्या पहिल्या ठिकाणचा नाही, मग त्या ठिकाणी कसा नेऊ? मग तो प्रवासी विचार करतो की त्याला सोडून द्यावे तर रस्ता ठाऊक नाही, मग काय करावे? मग तो प्रवासी त्यालाच शरण गेला व मला काही सुचत नाही, तर तूच मला या संकटातून सोडव असे म्हणाला. तुझे हे अखंड सुख ते गाव नको. तिसरा वेशधारी म्हणतो, गड्या, तुला मी एक उपाय सांगतो. मी शेवटपर्यंत तू खऱ्या सुखात जाईपर्यंत आहेस तो उपाय धर, नाहीतर सोडून दे. तो उपाय सोडून दिलास तर मी सुटलो, आणि न सोडल्यास तर मी कसाही असो मला धरून ठेव. प्रवासी म्हणतो, मला तर जास्त आघात दिसतात. तिसरा वेशधारी म्हणतो, पहा, निश्चय कर. याप्रमाणे प्रवाशाचे व तिसऱ्या वेशधाऱ्याचे काही उलटसुलट बोलणे चालू असताना बराच मार्गक्रमण झाला. असा मार्गक्रमण होता होता अधिकच दुःखे येऊ लागली. प्रवासी म्हणतो, याच्यावर तर जास्त दुःखाचे भोग येऊ लागले. हा तर म्हणतो सोडू नको. मग तो तिसरा वेशधारी विचार करतो की याला फार त्रास होतो, तर मी जातो. पहा, मी गेलो तर तुला कोणीच नाही. प्रवासी म्हणतो, जाऊ तर नको, पण संकटाची बाजू दिसू देऊ नको. प्रवासी म्हणतो, तू धीर धरत नाहीस तर जातो. तो त्याला म्हणतो, जाऊ नको. मग तो तिसरा वेशधारी बळेच जाऊ लागतो व प्रवासी त्याला घट्ट धरतो. मग
तो तिसरा वेशधारी म्हणतो, असेच चालविले तर चौथा पाठ घेण्याचे कारण नाही. तो प्रवासी म्हणतो, याला जर सोडले तर फारच संकट येतील, विचारपूस कराव्यासुद्धा कोणी नाही. मग तो प्रवासी सोडीना व वेशधारी म्हणतो, सोड, ही गंमत आहे. तिसरा वेशधारी म्हणतो, तुला दुःख होते तर मला सोड, नाहीतर मी दुःख तर देत नाही ना. प्रवासी, दुःख तर होते पण सोडावसे वाटत नाही. तिसरा प्रवासी म्हणतो, माझ्यापासून दुःख होते तर माझ्या मागील सुख देणारा जो होता त्याला पाठवून देऊ का. प्रवासी, तो गेला तर जाऊ द्या, तुम्ही गेलात म्हणजे तोही नाही व तुम्ही नाही तर तुम्हाला परवडणार नाही. असे बोलता बोलता मार्ग आक्रमण होत आहे. मग दुःख कमी होत होत तिसरा सुख देणारा दिसू लागतो. मग त्या प्रवासाची वृत्ती हळूहळू बदलत जाते. प्रवासी म्हणतो, तुम्ही असलात म्हणजे ठीक आहे. तिसरा वेशधारी म्हणतो मनात, आता चौथा पाठ आणण्याची गरज दिसत नाही, मग सोड. नाही म्हणत ठिकाणावर जाऊन पोचले. मग त्याला म्हणतो, काय रे. प्रवासी म्हणतो, मला वाटते की माझे सुखाचे गाव आले व तुम्ही मला दाखवले. तिसरा वेशधारी म्हणतो, तुला आता दुःखाचा अनुभव येत नसेल व तुझे सुखाचे गाव आले तर मला जाऊ दे. प्रवासी म्हणतो, नाही, तुम्ही गेल्यावर कसं होईल कोण जाणे, म्हणून तुम्ही काही जाऊ नका. तिसरा वेशधारी म्हणतो, बरे, तुला 3 म्हणा किंवा 4 प्रकार दिसले. प्रथम त्या भाडेकराने या सीमेपर्यंत आणले. मग पहिला आला त्याने मनात दुःखात टाकले. मग दुसरा आला त्याने तुला सुखात टाकले, काही देखावा दाखविला. व तिसरा जो तो मी अनुभवला येतच. मग त्यात श्रेष्ठ कोणती. प्रवासी म्हणतो, तुम्ही दाखवलेले खरे, मुळाचा अनुभव घेऊन राहिलो तर मग मला सोड. प्रवासी म्हणतो, मी तुमच्या योगाने संकटातून मुक्त अनुभव घेत राहिलो तर तुम्हा सोडित नाही व पुन्हा संकटात पडेन की काय अशी धाक वाटते, म्हणून तुम्हाला मी सोडणार नाही. तिसरा वेशधारी म्हणतो, हीच बुद्धी कायम ठेवा, म्हणजे हे तुझे सुख बंद पडण्यास भीती मला सोडणारच नाही म्हणतोस तर नको सोडू. प्रवासी म्हणतो, अहो, मी गोते खातो, त्यातून तुम्ही मला सोडवले तर आता तुम्हास मी सोडित नाही, परंतु हात जोडून पाय पडून सांगतो की तुम्ही माझ्यापासून सुटून जाऊ नका. तिसरा वेशधारी म्हणतो, तू सोडणार नाहीस तर मी नेहमी आहेच. असा परस्पर संकेत ठरून न सोडण्याचा परिणाम काय झाला तर त्याने तिसऱ्याला पक्के धरून ठेवल्यामुळे स्वतःच्या अवस्थेला भुलला व तिसराच होऊन बसला. तर तो तिसरा त्या प्रवाशाला खऱ्या सुखात घेऊन गेला. तोच सद्गुरू. त्याला त्या प्रवाशाने सोडले नाही, कारण धास्ती मागल्या गोत्याचा अनुभव म्हणून त्या तिसऱ्याला सद्गुरू म्हणून न सोडल्यामुळे व तिसऱ्याला तो खरा अनुभव, तोच सुख अनुभव त्याला येऊ लागला. म्हणजेच मागचे पुढचे सर्वच अनुभव येऊ लागले. मग मनात समजू लागला की गाव सीमेपर्यंत म्हणजे मनुष्य देहापर्यंत आणून पोचविणारा हाच भाडेकरू असला पाहिजे. तो पहिला तरी हाच असला पाहिजे. मग पुढे दुसरा जो प्रतिबिंबित खोटे सुख दाखविणारा आला होता तो हाच, व पुन्हा संकटात घालणारा तरी हाच, व ज्याने खऱ्या सुखात आणले म्हणून उपकार मानतो तो तरी हाच. मग हळूहळू तो प्रवासी विचारतो की, का हो महाराज, मला आता तुमचे गूढ लक्षात येऊ लागले. पहिल्यापासून तुम्हीच असला पाहिजे, मग हा घोटाळा कशासाठी. तिसरा वेशधारी म्हणतो, एवढे लक्षात आले ना की भाडेकरू पहिला, दुसरा तो मीच, हा अनुभव आला ना. प्रवासी म्हणतो, होय, पण इतके प्रकार कशासाठी. तिसरा वेशधारी म्हणतो, हे जसे कळले तसे तेही आपोआप कळेल, मग मला आता सोड तर. प्रवासी म्हणतो, कोणास ठाऊक हे कळणे खरे आहे की खोटे याबद्दल सुद्धा संशय आहे, म्हणून सोडित नाही. तिसरा वेशधारी म्हणतो, मग नको सोडू, पण मी आता जातो, मला कंटाळा आला. असे होता याने सोडावयाचे नाही व त्याने सुटून जाण्याचा प्रयत्न करावयाचा.
मग न सोडण्याचा परिणाम काय झाला की स्वतःच तो होऊन बसला. मग स्वतःच होऊन बसल्यावर अखंड सुख भोगणारा तो तिसरा, तोच पहिला व दुसरा, तोच दुसरा, तोच प्रवासी व तोच सद्गुरू, असे तो प्रवासी व तो वाटाड्या म्हणजे गुरु शिष्य एकच होऊन गेले. प्रवासी म्हणतो, मी सगळ्या भानगडी काय आहे हे मीच अनंत सुखाचा अनुभव घेतो व जिथून निघालो तेथे येऊन पोचलो. मी सुख भोगतो. मी इतक्या प्रकारचा बनलो. मग त्याने विचार केला की आपण एवढा चक्कर घेतला म्हणून आपण अनुभव घेतो. तर शेवटी सुखाचे गाव म्हणजे मनुष्यदेह. 84 लक्ष गाव आहेत. तो या गावामध्ये मनुष्य योनीपर्यंत येऊन पोचल्यावर तेथे 2-3 प्रकार झाले. तसेच इकडेही येणाऱ्या कोणाकोणाला त्याच्या मनासारखे होत नसून शिवाय दुःखच होते तरी पण पुन्हा पुन्हा येतातच व इथल्या संबंध जोडीत नाहीत. असे घेणाऱ्याला प्रथम दुःखालाचा अनुभव येईल असे जागे करून देतो. अखेर त्याचा ऋणानुबंध असेल त्याला प्रथम संकटे तर दिसतील पण खऱ्या सुखाचा अनुभव दिसेल. जसा पहिला, दुसरा, तिसरा तोच तो. तसेच पहिला सपाटा दुःखाचा, मध्ये ती खोटी गंमत, पुन्हा दुःखाचा सपाटा, हे तिन्ही प्रकार व चौथा जो सुखाचा प्रकार, हे चारही प्रकार एकच आहेत. म्हणजे दुःख व सुख यात कोणत्याही प्रकारे अंतर नाही. परंतु एक तसा व एक असा अनुभव येतो ना. 2 कशासाठी? तर शेवटच्या अखंड सुखाचा अनुभव येत आहे यासाठी. पहिले 3 गोते म्हणून 3चे 3ही प्रकार. मनुष्य शेवटचे गाव, तोच शेवटचा कोस, तोच शेवटचा मैल, म्हणजे पुढे गावच नाही. या मनुष्य देहातून निराळी योनी येणे नाही. याच देहात 2, 3, 4 प्रकारच्या अवस्थांचा अनुभव घ्यावयास तयार झाला. म्हणजे या तिन्ही अवस्था येऊन अखंड सुखाचा चौथा अनुभव याच देहात होत असतो. मग त्याला निराळे शरीर घेण्याचे कारण नाही. त्याला नेहमी शरीर आहेच व ते नेहमी सुख भोगण्यासाठीचे आहे. जसे मृत्यूलोकातील शरीर दुःख भोगण्यासाठी, तसेच चौथ्या प्रकारात गेल्यावर ते शरीर आपल्या सोबतले असते. त्याला गर्भवास आईबाप नको. तर वाटेल त्या शरीराने वाटेल ते सुख भोगून वाटेल तेव्हा ते शरीर बदलता येते. आपलेच ठिकाणी पाहणे आपले स्वाधीन आहे, अशी तेथील गंमत आहे. ही आपल्या अनुभवाची गोष्ट सांगून टाकली. मग तो तिसरा म्हणून जो आहे त्यात व प्रवासात फरक राहिला नाही. मग तो प्रवासी म्हणतो, इतके प्रकार मीच बनलो, सुखदुःख अवस्था मीच बनलो व सर्व सुखरूप अवस्था आता अनुभवास येते तो तरी मीच. पहिला, दुसरा, तिसरा तो तरी मीच व सर्व मीच. 84 लक्ष कोस तितक्या गाड्या बदलणे तरी मीच. असे जेवढे असेल नसेल तेवढे आपणच पाहू लागलो. सद्गुरू सत्पुरुष ते हेच दाखवितात की बाबा सुख तेच दुःख, दुःख तेच सुख, हे सगळे सोंगासारखे आहे. खरे सुख ते खरेच, ते प्रतिबिंबित नाही, निरंतरचे आहे. सारांश काय? तर खऱ्या सुखाच्या अनुभवासाठी मध्यंतरी खोट्या सुखाचा दुःख पाहण्याचा अनुभव घ्यावा लागतो. म्हणजे जसे दुःख येईल ते भोगणे म्हणजेच आपण सुखाच्या अनुभवात जातो असे होईल. दुःखच सुख होऊन बसते आणि दुःखाचीच म्हणजे सुखाचीच दुःखाची गरज. भरलेल्या नदीतून पहिले तरी जावयाचे त्यासाठी तो पडून पोहू लागतो. मग पोहण्यात सुख काय? त्यात फार श्रम आहे. मध्ये हातपाय थकले तरी टिकाव धरून श्रम भोगीत भोगीत पहिल्या तरावर येतो. त्याचा परिणाम काय होतो की पहिले तरी म्हणजे सुखाच्या जागी जाऊन पोहोचला. मग पहिली दुःखाची अवस्था जसजशी मुक्त होते त्याच्या उलट सुखाचा प्रसंग प्राप्त होतो. फार सुखाचा देखावा दिसू लागला तर अपार सुख जवळ आले म्हणून समजा. म्हणजे दुःख जे आहे ते आपले वाईट करीत नाही, तर ते आपल्याला सुखरूप अवस्थेत घेऊन जाते. परंतु दुःख 2 प्रकारची ठरतात. पहिला जो आला त्याने दाखवलेले दुःख हे एक की ज्यापासून भुलीचे प्रतिबिंबित सुख उत्पन्न होते. हे खोट्या सुखाचे स्टेशन मोठे खराब आहे. ते ह्या खऱ्या सुखापासून पहिल्या दुःखात व दुःखातून पुन्हा प्रतिबिंबित सुखात व प्रतिबिंबित सुखातून पुन्हा दुःखात असे हे नेहमीचे घोटाळ्यात पाडते.
तिसऱ्या प्रकारचे दुःख म्हणजे प्रतिबिंबित सुखानंतर येणारे दुःख आहे. हे पुण्याचे योगे व गुरुकृपेने येते की जे दुःख पूर्वीच्या सुखदुःखाच्या पलीकडील खऱ्या सुखात घेऊन जाते. पहिले स्टेशन दुःखाचे, दुसरे प्रतिबिंबित सुखाचे व तिसरे दुःखाचे. पण हे मात्र परमेश्वरी सुखात नेणारे, म्हणून ती 3 स्टेशने सोडावी लागतात. म्हणून जे दुःखाचे प्रसंग येतील ते सोसले गेले म्हणजे त्याचा प्रतिकार केला नाही म्हणजे पुढे ढकलला जातो. प्रतिकार न करता पुढे ढकलले गेल्यावर प्रतिबिंबित सुख म्हणजे व्यवहारी प्रयत्न करून अन्न, वस्त्र, धन इत्यादी संसारातील सुख येते. त्याला भुलू नये व तेही निघून जाते. मग पुन्हा दुःखाचा भोग येतो, पण ते दुःख सोसता परमेश्वरी सुख येत राहते. मग त्याला दुःखाला सोडण्याची इच्छा होत नाही. त्या तिसऱ्याला तो सोडित नाही. मग ते दुःख सुख होऊन बसते. या अध्यायाचे जे कोणी भक्तिश्रद्धेने पठणश्रवण करतील ते संसारात व जगात असून त्यांच्यावर येत असलेले दुःख प्रसंग टळतील व आपण कोठून आलो, कोठे जावायचे, कसे जावायचे याचे ज्ञान होईल. सद्गुरू भेटून तेच निरनिराळ्या संकटातून मुक्त करून भवपार घेऊन जातील. जगाचे व परमेश्वराचे पूर्ण ज्ञान होऊन स्वतः परमेश्वर रूप होऊन जातील. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुदाया प्रवासी व वेशधारी विवरनाम चतुर्दशो अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.